नमस्कार, मी जगदीश देशमुख। आजच्या जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या विशेषमध्ये आपण दोन विषय समजून घेऊयात। एक तर मुंबईतील घटना, मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना, आणि दुसरा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस। सुरुवातीला दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। सकाळी 10च्या सुमारास पुतळ्यावर आणि त्याच्या पायथ्याशी लाल रंग पडल्याचं आढळलं। ही बातमी समोर येताच ठाकरे गटाचे नेते तसंच अनेक शिवसैनिकांनी तिथे धाव घेतली। घडलेल्या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाले, संतप्त झाले। त्यापैकी काहींनी तातडीनं या पुतळ्याची स्वच्छता करण्यास सुरुवात करत तो रंग तिथून हटवला। मात्र पुतळ्यावर रंग फेकण्याच्या या घटनेमुळे शिवाजी पार्क परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला। घटनास्थळ गाठत पोलिसांनी तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला। या प्रकरणावर अनेकांनी नाराजी सुद्धा वर्तवली आहे। ठाकरे गटाकडून आंदोलन सुद्धा केलेलं आहे, तर एका संशयिताला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। चला आजच्या जेएम विशेषमध्ये या विषयाबाबत माहिती घेऊयात। तर मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला गेला। त्यानंतर काही शिवसैनिक आक्रमक झाले। तसंच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आता एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। दरम्यान पुतळ्याजवळ बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या, आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले आणि शिवसैनिक राज्यभरात आक्रमक सुद्धा झाले। तर विटंबना प्रकरणावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। महासाहेबांच्या बाबतीमध्ये प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना ह्या लक्षात घेता सदर घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे। एक शिवसैनिक म्हणून नक्कीच या जो कोणी व्यक्ती आहे त्याचा आम्ही निंदा देखील करतो। विशेष म्हणजे महासाहेबांचा हा पुतळा माझ्याच वडिलांनी बनवून त्या ठिकाणी बसवलेला आहे। तर काही तासानंतर दादर येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ फॉरेन्सिक टीम पोहोचली आणि इथली पाहणी सुद्धा फॉरेन्सिक टीम कडून करण्यात आली आहे। पुतळ्याच्या विटंबनेबाबत तपासाला वेग आलाय। कुणी हे कृत्य केलंय त्याचा शोध सुद्धा सुरू आहे। एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे, त्याची कसून चौकशी सुरू आहे आणि फॉरेन्सिक टीम कडून इथून अनेक पुरावे सुद्धा गोळा केले गेले। तर सकाळी हा प्रकार घडला होता। त्यानंतर राज ठाकरे हे मीनाताई पुतळ्याजवळ पोहोचले। त्यांनी या ठिकाणची पाहणी केली आणि 24 तासांच्या आत त्या माथेफिरूला अटक करा अशी मागणी केली। राज ठाकरे सुद्धा संतप्त झाले होते। ही दृश्य आपण पाहतो। राज ठाकरे यांनी या ठिकाणची पाहणी केली होती। सकाळी हा प्रकार घडला होता, सकाळी 6च्या दरम्यान प्रकार घडला होता। त्यानंतर राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणची पाहणी करत जो कोणी माथेफिरू आहे त्याला 24 तासांच्या आत अटक करा अशी मागणी केली आहे। दरम्यान आता या संशयिताला अटक केलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते। त्यांची प्रतिक्रिया समोर आली। कुठल्या तरी बेवारस माणसानं हे कृत्य केलं असेल किंवा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असू शकतो। ज्यांना आईवडिलांचं नाव घ्यायची लाज वाटते अशा कुठल्या तरी माणसानं हे कृत्य केलं असावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, असं कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला त्या निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा असा प्रयत्न करू। तुम्ही मासाहेब ठाकरेंची कदाचित एखादा पुतळा, त्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल, त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न कराल, तो विद्रूप करण्याचा प्रयत्न कराल। परंतु मासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर, संपूर्ण महाराष्ट्राची मायमाऊली म्हणून मिळालेला अधिकार, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती, त्यांची सभ्यता, या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर काय म्हटलंय ते पाहूयात। जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय।
आणि जो कोणी असा गैरप्रकार केला आहे, खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे. त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी. तर मीनाताई ठाकरे यांची थोडक्यात ओळख पाहूयात. मीनाताई या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी. बाळासाहेबांशी 13 जून 1948 रोजी विवाह झाला. मीनाताई ठाकरेंचं लग्नापूर्वीचं नाव सरला वैद्य असं होतं. कर्जतमध्ये 6 सप्टेंबर 1995 रोजी हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना बिंदू माधव, जयदेव आणि उद्धव अशी 3 मुलं. तर यावर अजित कदम आणि नवनाथ बन यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात. फोन आला त्यावेळेला मी लगेच चंदू आणि आम्ही प्रबोधनकारांच्या पुतळ्याजवळ होतो. फोन आल्यावर चंदूला बोललो जरा चल, तर बघितलं तर अंगावर तो रंग उडालेला होता. तो रंग रिमूव्ह करणं हा आमच्यासाठी पहिलं कर्तव्य होतं. पडला टाकला हा भाग नंतरचा होता. तर तो आम्ही मग ते पेंटर वगैरे बोलवून आम्ही ते रिमूव्ह करून टाकला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत. अशा पद्धतीनं माँसाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, गृहमंत्री देवाभाऊ आहेत. जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं माँसाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील. इथले पोलीस तपास करून, चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील. तर मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या माथेफिरू याला अटक सुद्धा केली आहे, त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल. मात्र अशा घटनांमुळे राज्यातील वातावरण हे दूषित होत आहे, त्याचं काय हा सवाल कायम आहे. आजच्या जयम विशेषच्या या भागात वेळ झाली इथेच थांबायची. बघत राहा जय महाराष्ट्र.